उद्धव ठाकरे कुटुंबियांसोबत परदेशी रवाना 4 मे रोजी ठाकरे मुंबईत येणार असल्याची माहिती। तर राज ठाकरेही सध्या कुटुंबासह परदेश दौऱ्यावर। दोन्ही भाऊ मुंबईत परतल्यानंतर युतीच्या चर्चांना गती मिळणार। पार्ले पंचमतर्फे शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। अभिनंदन ठाकरे बंधूंनो, लवकर एकत्र या, मनापासून एकत्र या। दादरमधील शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी। महाराष्ट्राच्या हितासाठी उद्धव ठाकरे कमालीचे सकारात्मक। राज आणि उद्धव यांनी एकत्र यावं ही लोकभावना आम्ही समजून घेतलीये। संजय राऊतांचं वक्तव्य। ठाकरे बंधू एकत्र आल्यावर काय होईल ते पाहायला आवडेल। राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या युतीवर युगेंद्र पवार यांची प्रतिक्रिया। दादरमध्ये भाजप आणि मनसेमध्ये बॅनर वॉर। हिंदी सक्तीच्या विषयावर भाजप आणि मनसेमध्ये जुंपली। भाजपने काल लावलेल्या बॅनरला मनसेचं उत्तर। संपूर्ण देशाला मराठी शिकण्याची गरज, मनसेचं बॅनरमधून उत्तर। मुंबईतल्या सर्व लँडस्कॅमचे बादशाह उद्धव ठाकरे। उद्धव ठाकरे यांच्या डोक्यात कायम लँडस्कॅम असतं। भाजपच्या कार्यशाळेत आशिष शेलार यांची उद्धव ठाकरेंवर टीका। जनतेच्या कामासाठी सरकार प्रतिनिधींशी बोलणं चुकीचं नाही। अजित पवार आणि सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीवर शरद पवारांची प्रतिक्रिया। बारामतीतील विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीसाठी शरद पवार, युगेंद्र पवार आणि सुनेत्रा पवार एकत्र। विद्याप्रतिष्ठानच्या बैठकीनिमित्त काकी पुतण्याची भेट। काका अजित पवार आजही माझ्यासाठी आदर्श। आम्ही कुटुंब म्हणून एकत्र आहोत। रक्ताचे नाते कोणी तोडू शकत नाही। शरद पवार अजित पवारांच्या भेटीवर युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया। पवारदादांच्या भेटीचा राजकीय अर्थ काढू नका। दोघांमधील भेटीत युतीच्या कोणत्याही चर्चा नाही। अजित पवार शरद पवार भेटीवर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया। आमच्याकडे 237 आमदार, ज्यांना युतीमध्ये राहायचं नाही त्यांनी बाहेर पडावं। अतुल सावेंचा शिवसेनेच्या आमदारांना इशारा। तांडावस्तीच्या निधी वाटपाबाबत पत्र लिहून शिंदेच्या शिवसेनेचे आमदार बाबूराव कदमांनी निषेध व्यक्त केला होता। 237 आकड्याचं बहुमत मिळालं म्हणून कोणी माच करू नये। बाबूराव कोळीकरांची मंत्री अतुल सावेंच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया। किरीट सोमय्या घाटकोपरच्या चिरागनगर पोलीस ठाण्यात दाखल। अनधिकृत भोंगे आणि अनधिकृत मशिदीविरोधात सोमय्यांनी तक्रार केली होती। कारवाई संदर्भात माहिती घेण्यासाठी सोमय्या चिरागनगर पोलीस ठाण्यात। काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटेंचा भाजपमध्ये प्रवेश। मुंबईतील भाजप कार्यालयात बावनकुळे, रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत प्रवेश संपन्न। मंत्री नरहरी झिरवळांचा लहानपणीच्या मित्राला हेलिकॉप्टर दाखवतानाचा एक व्हिडिओ व्हायरल। झिरवळ वनाऱ्यामध्ये हेलिकॉप्टरमधून आल्यानंतर शाळेतील मित्र अचानक भेटला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून जखमी बाईकस्वाराला मदत। स्वतःच्या ताफ्यातील रुग्णवाहिका देऊन त्याचा जीव वाचवला। काल रात्री विक्रोळीजवळ बाईकस्वाराचा अपघात झाला होता। नव्या भाजप पदाधिकारी निवडीच्या विरोधात श्रीरामपुरात पोस्टरबाजी। पोस्टरबाजीतून भाजप पदाधिकारी निवडीचा वाद चव्हाट्यावर। पैसे असतील तरच भाजप अध्यक्ष होता येईल, पोस्टरवर असा उल्लेख। वक्फ विधेयकावर चर्चा करण्यासाठी भाजपकडून दुपारी 3 वाजता कार्यशाळेचं आयोजन। मुंबईतील गरवारे क्लबमध्ये भाजपचे नेते मुस्लिम नागरिकांशी चर्चा करणार। मणिपाल सूर्या आणि इंदिरा IVF रुग्णालयांना MMCकडे अहवाल सादर करावा लागणार। अहवालाचा अभ्यास करून MMC अंतिम निर्णय देणार। तर ससून रुग्णालयाचा अहवाल मेडिकल काउन्सिलला प्राप्त। पुण्यातील गर्भवती महिला मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घेसास यांची सुरक्षा पुणे पोलिसांनी हटवली। गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी घेसास यांची सुरक्षा हटवली। धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय राज घनवट यांच्या पत्नीचा अकस्मात मृत्यू। पत्नी मनाली घनवट यांचा मृत्यू नाही तर आत्महत्या। अंजली दमान यांकडून ट्विट करत शंका व्यक्त। तर राज घनवट यांनी शेतकऱ्यांच्या जमीन लाटल्याचाही आरोप। अंबरनाथमधील व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकरांच्या घरावर गोळीबार। गोळीबारात हल्लेखोरांनी वापरलेली दुचाकी हस्तगत। हल्लेखोर जितेंद्र पवार आणि त्याचा साथीदार अद्याप फरार। आमदार अभिजित पाटील यांच्या धाराशिवमधील साखर कारखान्यात ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या 6 आरोपींना पोलिसांनी अटक केली। यातील काही आरोपी अभिजित पाटीलचे निकटवर्ती असल्याची माहिती। मुंब्र्यातील चांदनगर परिसरात इमारतीचा काही भाग कोसळला। अमरावतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याचं काम सुरू। घरातील सामानाचे आणि 5 ते 6 गाड्यांचं प्रचंड नुकसान। बुलेट ट्रेनच्या मुंबई स्टेशनवरील जमिनीचं काम 75% पूर्ण। मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं काम सुरू। BKC अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प 2027 पर्यंत चालू करण्याचा अंदाज। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूच्या वेशात असलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू। या साधूला एका इसम मारहाण करतानाचा CCTV समोर। दारूच्या नशेत असलेल्या या व्यक्तीकडून साधूला मारहाण झाल्याचा महंतांचा आरोप। जळगावच्या जावळे हॉस्पिटलमध्ये महागडे इंजेक्शन दिल्यानंतर 2 बालकांचा मृत्यू। डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा कुटुंबियांचा आरोप। सेरेब्रल पल्सी या आजारावर बुटॉक्स नावाचं इंजेक्शन दिल्यानं मृत्यू।
कोल्हापूरच्या कणेरी फाटा परिसरात अपघात, टेम्पोमधील सळ्या थेट कारमध्ये घुसल्या. कार चालक किरकोळ जखमी, अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. दारूच्या नशेत 5 जणांच्या टोळक्याकडून पती पत्नीला मारहाण. पुण्यातील पाषाण भागातील धक्कादायक प्रकार. हॉर्न का वाजवला म्हणून टोळक्याची दाम्पत्याला मारहाण.